बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती येते। झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की त्यांचे वडील भाजप नेते मोहित कंबोजसह अनेक बड्या नेत्यांसह अनेक लोकांच्या संपर्कात होते। यात त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलंय। मृत्यूच्या दिवशी माझे वडील आणि मोहित कंबोज यांच्यात संभाषण झालं होतं। ज्या बिल्डरच्या माध्यमातून हे दोघेही एकत्र संपर्कात होते तो बिल्डर रहिवाशांशी माझ्या वडिलांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ देखील माझ्यापर्यंत पोहोचला होता, असे झिशान सिद्दीकी यांनी या जबाबात म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, नेमकी काय अधिक माहिती आहे, काय काय जबाबामध्ये झिशान सिद्दीकींनी म्हटलंय? प्रज्ञा, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं प्रकरण अजूनही उलगडलेलं नाही। त्यांचा जो मुलगा आहे झिशान सिद्दीकी हा वारंवार पोलिसांपुढे जाऊन आपले जबाब नोंदवत आहेत। मात्र काल त्यांनी जो जबाब नोंदवला तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का दोन नेत्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी या जबाबामध्ये केला आहे। झिशान सिद्दीकीने त्याच्या जबाबामध्ये हे म्हटलं आहे की बाबा सिद्दीकींना सवय होती डायरी लिहायची, ते नियमितपणे डायरी लिहायची आणि त्यांच्या डायरीमध्ये दोन नेत्यांची नावं म्हणजेच भाजप नेते मोहित कंबोज आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब या दोघांचीही नावं त्यांच्या डायरीमध्ये लिहिली गेली होती। या दोघांच्याही नावाचा उल्लेख झिशान सिद्दीकीनेही त्याच्या जबाबामध्ये केला आहे। आता उल्लेख कशा पद्धतीने केला आहे ते म्हणजे की झिशान सिद्दीकीचं म्हणणं आहे बाबा सिद्दीकींनी जे डायरीमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानुसार अनिल परब हे त्यांचा वैयक्तिक बिल्डर एका SRA प्रकल्पामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे एक प्रायव्हेट बिल्डर ते SRA प्रकल्पामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत होते, ज्याच्या विरोधामध्ये बाबा सिद्दीकी होते। दुसरं म्हणजे मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांना बँड्रा ईस्ट म्हणजेच वांद्रे पूर्व इथल्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करायचा होता, त्यासाठी ते दोघं जण एकत्र होते आणि मुंद्रा नावाचा एक बिल्डर आहे, या बिल्डरच्या संपर्कामध्ये ही दोघंही होती। मात्र बाबा सिद्दीकीपर्यंत आणि झिशान सिद्दीकीपर्यंत एक असा व्हिडिओ आला ज्यामध्ये जो मुंद्रा बिल्डर आहे तो तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना बाबा सिद्दीकीच्या विरोधामध्ये भडकवत होता, म्हणजे एकतर इथे दाखवायचं की आपण त्यांच्यासोबत काम करतोय आणि दुसरीकडे तो मुंद्रा बिल्डर बाबा सिद्दीकींच्या विरोधामध्ये तिथल्या स्थानिक रहिवाशांना भडकवत होता। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी झिशान सिद्दीकीने त्यांच्या जबाबामध्ये सांगितली आहे ती म्हणजे की ज्या दिवशी बाबा सिद्दीकीची हत्या झाली त्याच दिवशी संध्याकाळी खरं तर मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांच्यामध्ये व्हॉट्सॲप कॉलद्वारे जवळपास 5:30 ते 6च्या दरम्यान संभाषण झालं होतं। आता ते नेमकं संभाषण काय झालं हे अद्यापही समोर आलेलं नाही, याचा खुलासा नक्कीच पोलीस करतील। मात्र यामध्ये आता मोहित कंबोज आणि अनिल परब यांच्या देखील नावाचा उल्लेख झालेला आहे, ज्या SRA प्रकल्पाच्या माध्यमातून असा संशय व्यक्त केला जातोय की बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आली। ते SRA प्रकल्पामध्ये आता अनिल परब आणि मोहित कंबोजच्या देखील नावाचा उल्लेख केला गेला आहे। त्यामुळे निश्चितच आता पोलीस देखील मोहित कंबोज आणि अनिल परबांची चौकशी करतील आणि त्यांच्या चौकशी अंतर्गत नेमका काय खुलासा होतोय, हा कोण मुंद्रा बिल्डर आहे त्याची देखील चौकशी केली जाईल। या सगळ्याचा तपास आता मुंबई पोलीस निश्चितच करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तपासाच्या अंतर्गत नेमके कोणते नवीन खुलासे होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।